काय फेकलं होतं तो तिकडं? काय फेक घ्या. आज कोणता आहे? दशांश अपूर्णांक. यशराज जॉईन झालाय, कार्तिक झाली, 2 जण झाले जॉईन. बाकीची कुठं गेली र? 10 वाजता म्हणलं होतं की मी 10 वाजता मेसेज टाकला होता 10 ला म्हणून. दशांश अपूर्णांकांचा हा, काय राहिलंय आपल्याला घ्यायचं? रिझल्ट. 1 मिनिट. दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया. ऐका, बोल नका, तुम बोल नका मध्ये मध्ये. मला सांगितलंय ना. टाका सगळ्यांनी नाव. दशांश अपूर्णांक व त्यावरील 4 मूलभूत क्रिया. दशांश अपूर्णांक चौथा. सगळ्यांनी अवयव काल पाडले असतील. अवयव धडा सोडविला असेल, सोडून पाठवा. जे इमानदारीने अभ्यास करतील, सांगितलेलं व्यवस्थित करतील, त्यांनाच मार्क चांगले पडतात, अन्यथा मार्क पडत नाहीत. मार्क पडत नाहीत बघा, नाहीतर मार्क पडत नाहीत. एवढं सोपं नाही. म्हणून सगळ्यांनी नाव टाका. टाकलं का नाव सगळ्यांनी? हो सर. एक मिनिट. नाव टाका. दशांश अपूर्णांक चौथा पाठ व त्यावरील 4 मूलभूत क्रिया.
दशांश, अपूर्णांक व त्यावरील 4 मूलभूत क्रिया. ते आपलं कामाचं आहे, त्याच्यात ठेव. हा, ठेव त्याच्यामध्ये. टाकलं का नाव सगळ्यांनी? चला, काय काय आहे दशांश अपूर्णांक पाठामध्ये? 2 पाठ आहे त्याचे आपल्याला, आणि खूप महत्वाचा भाग आहे. याच्या अगोदर अपूर्णांक हा पाठ व्हायला पाहिजे होता, परंतु सिरियल मध्ये आणखी बदल झाला आणि दशांश अपूर्णांक पाठ अगोदर आलाय. म्हणजे आणि अपूर्णांक हा जो होता 3 नंबरचा, तो ते पुढे पाठवला 8 नंबरला. तसं नाही व्हायला पाहिजे होता, अगोदर अपूर्णांकच पाहिजे. परंतु आता जाऊ द्या, जसं पुस्तकात दिलंय त्या पद्धतीने आपण घेऊ. दशांश अपूर्णांक काय करावं लागेल आपल्याला? लिहा, दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांक तिसरा होता तो अवयव होता. हा 4था पाठ आहे तुमचा नवोदयचा. नवोदय, इयत्ता 5वी नवोदयचा दशांश अपूर्णांक हा गणित विषयाचा, मॅथ गणित विषयाचा हा भाग आहे. दशांश अपूर्णांक काय त्याच्यामध्ये? एक पुस्तक दावा इथे ठेवा समोर. पहिला काय आहे? दशांश अपूर्णांकाचं वाचन तुम्हाला करता आलं पाहिजे, त्याची माहिती. दशांश अपूर्णांक, दशांश म्हणजे काय नेमकं, दशांश अपूर्णांक म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये 2 भाग येतात. अपूर्णांक म्हणजे काय आणि दशांश म्हणजे काय. आता थोडक्यात जर साधी ओळख तुम्हाला सांगायची म्हणलं तर पॉइंट हा येतो आपल्या काही संख्यांमध्ये, असं असतं 5.4 असं लिहिलेलं असतं. हा जो मध्ये जो दिसतोय हा हा पॉइंट, या पॉइंटचं नाव आहे दशांश. याला दशांश म्हणतात. तसं तृतीयांश, शतांश, चतुर्थांश, पंचमांश असं सुद्धा जो उपयोग केला जातो, तिथला तो दशांश असा उल्लेख आहे. मी तुम्हाला स्पष्ट करून सांगतो, 1 मिनिट थांबा. त्या शब्दावरूनही त्याचा अर्थ तुम्हाला, आता नाही, तो अक्षर लहान मोठे होत होते ते होणार नाहीत आता. दशांश, दशांश म्हणजे आपल्याला एका शब्दामध्ये कळायला पाहिजे की पॉइंट, संख्येच्या मध्ये, अंकांमध्ये येणारा, संख्येमध्ये येणारा पॉइंट जो आहे पूर्ण फुल स्टॉप सारखा, त्याचं नाव आहे दशांश. पण दशांश शब्द कसा आला बघा तुम्ही. आपण असं म्हणतो 1/2, 1/2 चा उल्लेख आपण म्हणतो 1/2, म्हणजे 2 हे छेदस्थानी, द्वितीयांश. 1/3, 3 पंचमांश, पंचमांश म्हणजे अंश, अंश छेद, छेदाला काय म्हणतात? 3 पंचमांश म्हणजे थोडक्यात तुकडे केलेले. किती आहेत? पंचमांश, तृतीयांश, द्वितीयांश असं जे असतंय ते तेवढे छेद केलेले असतात. ते छेद, तुकडे. अंश म्हणजे छेद असतात, ते तुकडे असतात, तुकडे. त्याच्यामुळं पंचमांश, 2 सप्तमांश, 3 अष्टमांश, 1 नवांश, है की नाही, किंवा 5 नवांश, आणि मग पुढे येतो 3 दशांश.
जर छेदस्थानी 10 आला तर त्याला दशांश म्हणावं लागेल. दशांश, ठीक आहे नाही, दशांश. जर छेद 10च्या पटीत आला 3.5 हे छेद जर 10 किंवा 10च्या घातांकाच्या पटीत, म्हणजे कसा 10 असला तर ठीक आहे, छेद 100 असला तर ठीक आहे, छेद 1000 असला तर ठीक आहे. म्हणजे जर का छेद 10, 100, 1000 अशा पद्धतीनं जर छेद येत असेल तर त्याला पॉइंट मध्ये लिहिता येतं. या ज्या संख्या असतात छेद 10, 100, 1000 या संख्यांना दशांश मध्ये डायरेक्ट लिहिता येतं. डायरेक्ट, विदाउट कुठलीही क्रिया करता लगेच तोंडी लिहिता येतं. आणि ते छेद 10च्या घातांकाच्या पटीत असणाऱ्या ज्या संख्या असतात त्यांना दशांश अपूर्णांक म्हणायचं. ही एक कन्सेप्ट आहे. आणि दुसरं जो आहे तो पॉइंट येतो कधी कधी येतो पॉइंट, मी सांगतो तुम्हाला पॉइंट कधी येतो. तो कधी येतो पॉइंट बघा, जिथं आपण पाहिलं की जर का बाकी शून्य आली, आपल्या साध्या भाषेत जर समजून घ्यायचं असलं तर समजा आपण जर समजा 8 या संख्येला 2 ने भाग दिला तर काय येतं, इथं 2 येतं, इथं 8 येतं आणि बेचोक 8 आणि बाकी राहिली 0. ह्या बाकीनं सगळं व्यवस्थित, बाकीवरच सगळा भाग आहे बघा, लक्ष द्या. इथं बाकी 0 आले, याला आपण म्हणतो पूर्ण भाग गेला. परंतु जिथं पूर्ण भाग जात नाही ते झाला पूर्ण भागाकार. परंतु ज्या भागाकारात पूर्ण भाग जात नाही, 5 ला जर 2 ने भाग दिला तर बाकी उरते. इथं 5 आहे आणि इथं 2 आहे. आता जर का आपण भागाकार केला तर बेदोनी 4 येतंय, पुन्हा बाकी उरती. आता बाकी उरल्यावर जर जबरदस्तीनं भागाकार करावा लागला आणखी बाकी 0 आणण्यासाठी, तर आपल्याला वर द्यावा लागतो पॉइंट. आता इथपर्यंतचा भागाकार आपण शिकलो, पण आता द्यावा लागतो पॉइंट. पॉइंट दिला की एक 0 मिळतो आणि 0 मिळाला की आता 10 तयार झालं. बे पंचे 10 अशा पद्धतीने आपण जबरदस्तीने त्याला भाग हे दिला आणि बाकी 0 आणण्याचा प्रयत्न केला. या उदाहरणात बाकी 0 आली, परंतु ती जबरदस्तीने आणली, ती पूर्ण भाग गेला नव्हता. या ठिकाणी आपण दशांश चिन्ह घेऊन जबरदस्तीने भागाकार करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर बाकी 0 आणली आणि त्याच्यामध्ये दशांश चिन्ह आलं, म्हणून हा पूर्ण भाग गेलेला नाही. हा भाग पूर्ण गेलाच नाही, पूर्ण नाही भागाकार झाला. भागाकारामध्ये उत्तर हे पूर्ण संख्या आलेलं नाही, ते अपूर्ण संख्या आहे. पॉइंट मधलं ज असतंय चिन्ह, पॉइंट चिन्ह ज्या संख्येत येतं ती अपूर्ण संख्या असते. किंवा काहीतरी नाव आहे त्याचं, ज्याच्यामध्ये दशांश चिन्ह येतं त्याच्यामध्ये अपूर्णांक तयार झाला असं म्हणता येतं. पूर्ण संख्या झाली नाही, पूर्ण भाग गेला नाही, उत्तर आलं अपूर्णांक. दशांश अपूर्णांकात उत्तर आलं, इथं पूर्ण भाग गेलेला नाही. बाकी 0 जबरदस्तीने आणली आपण, तो काही मनानं बाकी 0 आली नव्हती, बाकी 1 राहत होती, म्हणून आपण दशांश चिन्ह देऊन जबरदस्तीनं भागाकार केला, नंतर बाकी, म्हणजे इथं पूर्ण भाग गेलेला नाही. आलं का लक्षात? याच्यात दशांश चिन्ह देऊन भागाकार करावा लागला, पूर्ण भाग गेला नाही, म्हणून दशांशात भागाकार केला आणि मग बाकी 0 आणले.
हा प्रकार दशांश चिन्ह तर तयार होतो ज्याच्यात ज्या साध्या भागाकारात बाकी उरते तेव्हा. ही एक बाकी आहे इथली, एक ही बाकी उरली होती इथं एक. अशा पद्धतीने दशांश चिन्ह तयार होतं. मग त्या पॉइंटला काय म्हणतात? समजा हे 2.5 आहे, त्या पॉइंटचं नाव आहे, या पॉइंटला इंग्लिश मध्ये पॉइंट म्हणतात आणि मराठीत त्याला दशांश म्हणतात, दशांश चिन्ह म्हणतात, दशांश चिन्ह. मग याचं वाचन असं करतात 2.5, 2.5 असा. तुम्ही म्हणताल सर याचा छेद, या 2.5 चा छेद हा किती असतो? जर हा पॉइंट काढून टाकला तर 25/10 असतो. अशा पद्धतीनं रूपांतर केलं जातं त्याचं. हा इथला पॉइंट काढून टाकायचा आणि मग हा दशांश अपूर्णांक, दशांश बघा हे 10 छेद असणारा अपूर्णांक तयार झाला. अशी सिस्टीम असते. हे दशांशाची ओळख म्हणून मी तुम्हाला सांगितलं. बाकीच्या गोष्टी ज्या आहेत या पाठामध्ये वाचन मात्र करताना आणखी एक वाचनावर प्रश्न तयार होतो तुम्हाला. तो प्रश्न असा आहे की पॉइंटच्या पुढचे जे अंक, किती पॉइंटच्या पुढे अंक असू शकतात? 37 आहे. आणि इकडं तुमचं काही असू शकतंय, 522 असू शकते. मग 522 ला तुम्ही एकत्र वाचू शकता, परंतु इकडचा अंक एक वाचावा लागतो. 522.537 ही खरी पद्धत आहे दशांश चिन्हाची संख्या वाचायची. खरी पद्धत काय की 522.537 तुम्ही 537 इकडच्या अंकांना वाचल्यावर चूक आहे म्हणतात. म्हणून कुणी जर दशांश चिन्हातली संख्या वाचायला सांगितली तर त्याला 522.537 या पद्धतीने वाचन करा. लक्षात आलं सगळ्यांना? हा, पुढचा अंक दशांशाच्या उजवीकडचा अंक 111 वाचावा लागेल. अशा पद्धतीने दोन्ही एकत्र तिन्ही एकत्र वाचून जमणार नाही. हा एक बेसिक भाग होता. आणखी एक याच्यामध्ये आणखी एक बेसिक भाग असा आहे. आता हे सगळं तुम्ही शिकलेलं आहे तरी मी तुम्हाला रिव्हिजन साठी सांगायला आहे. आता आणखी एक काय ह्याच्यातला महत्वाचा भाग आहे सांगतो तुम्हाला मी, थांबा. हा, याच्यात आहे महत्वाचा भाग म्हणजे स्थानिक किंमत. दशांशाची स्थानिक किंमत असते. समजा 3.421 यांच्या अगोदर स्थान माहित पाहिजेत तुम्हाला. इकडं 843 केलं आपण, 843 आहे, तिकडं 421 आहे किंवा 4217 अशा पद्धतीची संख्या आहे. दशांश चिन्ह मात्र इथं आहे. गोल असतो दशांश, पॉइंट असतो तो छोटासा आणि त्याच्यावरून तो ओळखायचा असतो की दशांश चिन्ह. आणि मग याच्या स्थानिक किंमत, जसं संख्येच्या स्थानिक किंमत आपल्याला माहित आहे, तर यातला एकक कुठे असतो? एकक, हे बाळा झोपू नका वैष्णव, यातला एकक कुठे असतो? एकक असतो दशांश चिन्हाच्या डावीकडची जी पहिली संख्या असते ती एकक स्थान आहे, एकक. आणि त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात युनिट, आहे का नाही? एकक स्थान आहे ते. एकक स्थान इथं असतं, पॉइंटच्या डावीकडची पहिली संख्या एकक असतो, पॉइंटच्या डावीकडची दुसरी संख्या दशक असतो. तुम्ही म्हणताल सर अहो आम्हाला लहानपणापासून सांगितलं होतं की जर का 537 ही संख्या असेल तर या संख्येतला शेवटच्या अंकाला आम्ही एकक म्हणत होतो, एकक. आणि तुम्ही कस काय इकडे मधीच एकक लिहायला लागलात कुठं पण? तर तुम्हाला लहानपणी आणखी एक गोष्ट सांगितली नव्हती
की या संख्येच्या शेवटी दशांश चिन्ह असतो, हे तुम्हाला सांगितलंच नाही आजपर्यंत. कुणीच सांगितलं नव्हतं. कुणीच सांगत नाही की कोणत्याही संख्येच्या शेवटी दशांश चिन्ह असतो. असतोच दशांश चिन्ह, प्रत्येक संख्येच्या शेवटला दशांश चिन्ह असतो. आणि हे सांगितलं जात नाही. का नाही सांगत? तर गरजच पडत नाही. तो दिला काय आणि न दिला काय तरी जमत, म्हणून दशांश चिन्हाच्या डावीकडचा पहिला अंक एकक असतो, हे आता सिद्ध झालं. तुम्ही उजळणी लिहित होतात, तुम्हाला एक काठी वाटी, एक आडवा घोडा, दोन असं शिकविलं जात होतं. पण खरं त्याच्यासोबत शेवटला इथं पॉइंट असतो, हे कुणीही सांगितलं नाही, परंतु तिथं पॉइंट असतो. कोणत्याही संख्येच्या शेवटी पॉइंट असतो आणि पॉइंटच्या डावीकडे पहिला अंक एकक नावाने सुरू होतो. दुसरा असतो दशक, तिसरा आहे शतक, नंतर आपल्याला सगळे स्थान माहित आहेत. शतक झाल्यावर हजार, लाख, 10,000, 10,000, लाख, 10 लाख, कोटी किंवा 1000 लाख कोटी आपण डायरेक्ट शिकलो होतो. हा लाखो, 1000, लाख, कोटी अशा पद्धतीचे इकडे अंक असतात. आणि याच पद्धतीनं इकडच्या बाजूला सुद्धा स्थानांची नावं असतात. दशांश चिन्हाच्या तिकडच्या बाजूला कोणते असतात? अरे बाकीचे जॉईन झाले नाहीत. यशराज कुठे गेलेत की आपली पोरं? का लागली खेळायला 10 वाजता? यशराज सांगा, कोणतं नाव असतं पॉइंटच्या उजवीकडच्या पहिल्या अंकाचं नाव काय? दशांश. पॉइंटच्या उजवीकडचा हे दशांश चिन्ह आहे. दशांश चिन्हाच्या उजवीकडचा पहिला अंक जो आहे त्याचं नाव असतंय दशांश. त्या स्थळाचं नाव आहे दशांश स्थळ. दशांश स्थळ, दशांश स्थळ. इकडे कसं आहे, हा एकक, एकक हा मध्यभागी धरायचा. जसा दशक असतो तसा तिकडे दशांश असतो, दशक असतो तसा दशांश असतो. आणि एकक हा एकटा, एकांश नसतो, एकांश नसतो. एकक आहे ना तोच एकांश, एकांश नसतो. इकडं एककच्या डावीकडे दशक, एककच्या उजवीकडचा दशांश, म्हणजे पॉइंटच्या पलीकडचा दशांश असतो, दशांश. त्याचं नाव आहे दशांश. दुसरा आहे 2, त्याचं नाव आहे शतांश. शतक असतो इकडं, तसा इकडं असतो शतांश. शतांश, शतक नाही, शतक इकडं असतो. इकडं शतक आहे, तिकडं शतांश आहे. इकडे कोण आहे? शतांश. इकडं कोण आहे? हा पुढचा सहस्रांश. सहस्रांश. शतांशच्या नंतर इकडं असतो सहस्त्र. सहस्त्र म्हणजे 1000. इकडं असतो सहस्त्र, तसा तिकडं असतो सहस्रांश. सहस्रांश. हजारांश, सहस्त्रांश, सहस्त्रांश किंवा हजारांश असतो. जसा इकडं 10 सहस्त्रांश असतो तसा 10 सहस्त्र असतो इकडं या बाजूला, तसा त्या बाजूला जर संख्या असेल तर तिचं नाव असतंय 10 सहस्त्रांश. 10 सहस्रांश. पुन्हा सहस्त्राच्या, सहस्त्र म्हणजे हजारांश आहे, 10 हजारांश असतो. आणि याच्याही पुढे जाऊन पलीकड जर संख्या असेल तर त्याला लक्षांश म्हणावं लागेल. आणि त्याच्या पुढे असेल तर 10 लक्षांश असेल, त्याच्या पुढे असला तर कोट्यावंश असेल, आणि कोटीच्या बी पुढे असला तर 10 कोट्यावंश. अशा पद्धतीनं. बर मी म्हणतो असं का बरं होत असल? यांची नावं अशी का? या एककला काय करता तुम्ही? 3 गुणवले 1 लिहिता. दशकला लिहिता दशकची स्थानिक किंमत 4 गुणवले 10 लिहिता. 10 म्हणजे दशक. शतकची स्थानिक किंमत लिहिता तुम्ही 8 गुणवले शतक म्हणजे 100 लिहिता. ही स्थानिक किंमत लिहिताना ही अंकांच्या स्थानिक किमती अशा लिहितात. तसं तिकडच्या कशा लिहितो आपण?
तर दशांशाची स्थानिक किंमत लिहिताना 4च्या छेदस्थानी 10 लिहावे लागतील. हे 4. 2 हा शतांश आहे म्हणून 2च्या छेदस्थानी 100 लिहावे. 100. 1 ची स्थानिक किंमत लिहिताना 1 हा सहस्त्रांश आहे म्हणून 1 अंश छेदस्थानी 1000. 1 2 3 3 1000 लिहावं लागेल. आणि त्याच्यानंतरचा 10 सहस्त्रांश 7 ची स्थानिक किंमत लिहिताना 7च्या छेदस्थानी 1 2 10,000. 4 10,000 म्हणजे 10,000 भाग करून त्यातले 7 भाग अशा पद्धतीची याची स्थानिक किंमत होत असते. तुम्ही जर हे नकाशा मी असा जो काढलाय ते जर वाचला ना नीट, याचा जर नीट अभ्यास केला तर तुम्ही म्हणताल एवढा मोठा अभ्यास असतोय का ह्याचा कुठं. एवढं मोठं माहिती असते सगळी याच्यात. तुम्ही जर अजून बारकाईनं जर बघितलं, ना याच्याकडे, तर अजून काय काय जादू आहे ती सांगतो मी तुम्हाला याच्यामध्ये सगळी. याच्यात अजून अशी जादू आहे ह्याच्यामध्ये की तुम्ही म्हणताल एवढं असतंय काय कुठं, इतकं मोठी माहिती असते ह्याच्यात. हे 3 एकक म्हणजे आपल्याला 3 भाकरी मिळणार आहेत. 4 दशक म्हणजे आपल्याला 40 भाकरी मिळणार आहेत. 8 शतक म्हणजे आपल्याला 800 भाकरी दिल्या जाणार आहेत भाकरी. परंतु हे 4 दशांश म्हणजे ह्या किती भाकरी मिळणार आहेत. 4/10. भाकरीचे 10 भाग करून 4. एका भाकरीचे 10 भाग करून 4 त्यात भाग. फक्त 4 भाग आपल्याला मिळणार आहेत. एका भाकरीचे किती भाग करायचे. 10 4. भाग करायचे. 10. 10 भाग करून त्यातले 4 फक्त तुम्हाला देणार आहेत, बाकीचे तुमचे नाहीत. 10 मधले फक्त 4च भाग तुमचे आहेत. एका भाकरीचे 10 भाग करायचे. अर्धी सुद्धा भाकर येत नाही तुम्हाला. बघा 5 भाग जर तुम्हाला दिले असते तर 5 असतं तर अर्धी भाकर मिळाली असते. आता 4च म्हणतोय म्हणजे अर्ध्यापेक्षा कमीच भाकर तुम्हाला येणार आहे ह्या 4 मुळे. आणि शतांश काय म्हणत असतो, तर शतांश सांगत असतो की एका भाकरीचे 100 भाग करा. मग बारके बारके घास करावं लागतील आपल्याला, इतकुशे 100. एका भाकरीचे 100 भागच होणार नाहीत तुम्हाला, लय वेळ लागेल भाग करायला. आणि त्या 100 भागामधले 2 भाग घ्यायचेत म्हणजे एका घासापुरती बी भाकरी यायची नाही तुम्हाला. कुठलं घ्यायचंय मला, त्या चालेल मोठे. एका घासा इतकी बी भाकर येत नाही, बारकुशी इतकुशी भाकर येईल तुम्हाला त्या एका भाकरीतली. आणि हा जो एक असतो, हा एक काय सांगतो की सहस्त्रांश म्हणजे 1000 तुकडं एका भाकरीचं करायचं. करतात येणार नाहीत. मुंगी खाती तितकुली होते. मुंगी जेवढूसा घास घेते ना तेवढूसा भाग होईल. 1000 भाग तयार करा आणि त्या 1000 भागातला एक भाग घ्या आणि तेवढूसाच खा तुमचं तुम्ही गप्प बसा. असं हे सांगतो अंक इथला. इतक्या लांबालचा जो पॉइंटच्या पुढचा अंक आहे तो एवढा छोटा आहे की ते म्हणतोय 1000 भाग करा तुमच्या भाकरीचे आणि त्यातला एक भाग घ्या म्हणजे इतकुसच तुम्हाला मिळणार आहे. 1000 रुपयातला फक्त 1 रुपया तुम्हाला देणार आहेत, बाकीचे पैसे तुमचे नाहीत. तिथले 100 रुपयातले फक्त 2 रुपये तुम्हाला मिळणार आहेत, बाकीचे पैसे तुम्हाला नाही. इथल्या 10 रुपयामधले फक्त तुम्हाला 4 रुपये मिळणार आहेत, 6 रुपये तुमचे नाहीत. इथल्यामध्ये ह्या सहस्त्रांश हे जे 7 आहे शेवटचा, या 7 ला 10,000 रुपयातले फक्त 7 रुपये तुम्हाला देणार आहेत. म्हणजे ते तितकं बारीक आहे ते पलीकडे. म्हणजे एका भाकरीचे 10,000 तुकडे करा. बघा बरं 10,000 तुकडे करता तरी येतील का एका भाकरीचे. नाही. कशानच करता यायचे नाहीत. मायक्रोस्कोप खाली बारीक 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 बघावं लागेल, त्याच्यामध्ये काही हाय का एक एक कण बाजूला काढावं लागेल आणि ते 10,000 कणामधले 7 कण तुम्हाला छोटेसे मिळतील. त्याला म्हणायचं 7 छेदस्थानी 10 सहस्त्रांश त्याला म्हणतात. म्हणजे
जेवढं तुम्ही हिथून ह्या पॉइंटच्या उजवीकडे लांब लांब जाताल तेवढे तुम्ही बारीक 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 होत जाता. ती संख्या लहान लहान होत जाईल. इथं तरी थोडस वाटलं अर्धीची भाकर मिळेल, इथं तर पार छोडीशीच भाकर भेटल, 2 घासच भेटले, इथं तर पार इतकुसा कणच भेटला. म्हणजे जसा तुमचा पॉइंटच्या उजवीकडे तुम्ही लांब लांब जाताल तिकडं पॉइंटच्या नंतर तेवढं तुम्ही लहान होत जाणार. लहान काय मोठं करवायचं असतं तुम्हाला. नाही बा मी जाणार आहे. तिकडं गेलं तिकडं जितक्या लांब अंतरावर संख्या लिहताल तितकं तुम्ही लहान असणार. म्हणजे या 4 पेक्षा हे 2 खूप लहान आहेत. कशात बसून जाईल? हा, या 4 पेक्षा हे 7 खूप लहान आहेत. खूप म्हणजे मापच करायचं नाही इतके लहान आहेत. नुसता कण मिळणार आहे इतकंसं तुम्हाला. कण सुद्धा सापडणार नाही तुम्हाला. असं आहे. म्हणजे संख्या इकडून हा आणि दशांशाच्या इकडं ज्या इकडं मोठा 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 होत जातात तिकडं मोठा मोठा अंक असतो. मला जायचं. बघा आता या 4 पेक्षा हे 3 मोठे आहेत कारण इथं डायरेक्ट 3 भाकरी मिळणार आहेत तुम्हाला. या 3 पेक्षा इथं 4 मोठे आहेत कारण 40 भाकरी मिळणार आहेत तुम्हाला. 40 आणि ह्याच्यापेक्षा हे 8 मोठे आहेत कारण 800 भाकरी मिळणार आहेत. शतकाच्या घरात आहेत ते, म्हणून 800 भाकरी मिळणार आहेत. हे 8 मोठे आहेत आणि हे 7 म्हणजे इकडं बारका कण आहे, कण तो सुद्धा भेटणार नाही तुम्हाला. अशा पद्धतीनं हा चला, ही असतात स्थानिक किंमत. स्थानिक किंमत आहे ही. प्रत्येक अंकाची मी स्थानिक किंमत दाखवली. जसं आपण आणखी एक थोडस स्पष्टीकरणात तुम्हाला सांगतो एकदा, त्याला जरा अजून थोडस तुमच्या महत्वाचं लागेल तुम्हाला. असं आणखी एक समजा इथं जर एक संख्या असेल 3 असं जर असलं तर याला आपल्याला विस्तारित रूपात लिहिताना असं लिहावं लागेल की 3 वर किती 1 2 0 1 आणि 2 0 द्यावं लागतील. 300 ना ते. आधी या 7 ला काय करावं लागेल, हे 7 दशक आहेत म्हणजे 10 ने गुणावं लागतं किंवा 10 वर 1 0 द्यावा लागेल. पुढचा एक अंक आहे म्हणून पॉईंट पर्यंतचाच विचार करायला. अधिक या 2 वर काहीच नाही, 2च्या पुढे अंक नाही कारण डायरेक्ट पॉईंट आहे म्हणून 2 दशाला तसा राहिला. अधिक या 1चं काय करावं लागेल 1 आणि ते दशांश आहे म्हणजे दशांशाच्या उजवी काढचा 1/10 लिहावं याला. आलं का लक्षात? आधी त्या 8 ची स्थानिक किंमत जर तुम्हाला लिहायची असेल तर 8 हे शतांशाच्या जागेवर म्हणून छेदस्थानी 100 लिहावं लागेल. अधिक आणि हे 4 जे आहे ते 4 हे कशाच्या जागेवर आहे, सहस्त्रांश म्हणजे हजाराच्या जागेवर. मग याच्या पुढे तुम्हाला एवढ्या हे करावं लागते. किती इकडं पुढे तिसरा अंक आहे म्हणून 3 शून्य द्यावा लागतील. इकडे दुसरा अंक आहे म्हणून 2 शून्य दिली. इथं पहिला अंक आहे म्हणून 1 शून्य दिला. असं करावं लागेल. ही जी आहे ती ही तुमचं विस्तारित रूप आहे. हे विस्तारित रूप एवढं जर लिहून घेतलं तरी जमल तुम्ही. ह्याचं विस्तारित रूप संख्या विस्तारित रूपात लिहा असं असतं ना विस्तारित रूप, तसं विस्तारित रूपात शॉर्टकट मी तुम्हाला लिहून दिलंय. हे माहिती सांगितली सगळी. एवढं तरी कमीत कमी लिहा जेणेकरून तुम्हाला माहिती मिळेल, समजेल ह्याच्यातून की काय प्रकार असते. झाली का? हे एवढं पाठ सुरू होताना एवढं माहिती पाहिजे अगोदर तुम्हाला, आणि नंतर आता दशांश कळला तुम्हाला. दशांश अपूर्णांक म्हणजे हे असं येत आहे 10 100 1000 10,000 अशा पटीमध्येच येत असतो त्याचा छेद, म्हणून त्याला दशांश अपूर्णांक म्हणतात. आता हे तुम्ही सगळं अगोदर शिकलेलं आहे, तुम्हाला येत आहे. ही दुसरी रिव्हिजन चालू आहे तुमची.
तुम्हाला हे सगळं कळायला पाहिजे, समजायला पाहिजे, यायला पाहिजे. जसं यचराजनं उत्तरं सांगितली तशी तुम्हाला सुद्धा. स्वरा आली की स्वरा कुठे गेलती की स्वरा? उशीर झालता स्वराला. स्वरा, अभिजित, अनुष्का. अनुष्का पण आली. बर, नाही कशाला आणलं? चला झालं का? डन सर. झालं असं. चला घ्या पुढचं. लय मोठा भाग आहे बघा त्याच्यामध्ये. हा हा हा, लिहा. आता आपल्याला आता मूलभूत क्रिया म्हणता येते. दशांश, अपूर्णांक, त्याचे अर्थ, चार मूलभूत क्रिया. मूलभूत क्रियामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या क्रिया शिकाव्या लागतात तुम्हाला. बघू आपण एक एक उदाहरण छोटे छोटे तुम्हाला येतील, ते समजतील, ते लिहू आपण. लिहा पहिलं. दिदू ते राहू दे बाळा, आता हे तुला ऍडिशन येतंय करता. दशांश, अपूर्णांक, त्यावरील चार मूलभूत क्रिया. आता मूलभूत क्रिया म्हणजे काय? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. मग आता बेरीज वजाबाकी. बेरीज आणि वजाबाकीचे नियम सारखे आहेत. पॉइंट दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह. आता एक साधा नियम आहे. काय? दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह चिन्ह ठेवायचं आणि बेरीज करायची. दशांशाखाली दशांश चिन्ह ठेवायचं आणि बेरीज किंवा वजाबाकी करायची. जे दिलेलं आहे ते करायचं. त्याला काय? दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह लिहावं लागेल. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह. एवढा एकच नियम आहे याचा. दशांश चिन्ह ठेवा. ते पहिल्यांदा असं करावं लागेल आणि नंतर सोडावं लागेल, तरच बरोबर येत आहे ते, नाहीतर बरोबर येत नाही. चला नियम आहे ना, ते नियम आहे बाबा. बेरीज वजाबाकीचा नियम आहे. सोडवाय पहिलं उदाहरण तुमच्यासाठी दिलंय मी. तुम्ही याची उभी मांडणी करावं लागेल आणि अशा पद्धतीनं दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह लिहावं लागेल, तेव्हा तुम्हाला ते 10.7 हा 10.7 सोडवा. चला बघू द्या. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह ठेवा आणि त्यांची काय करा? बेरीज करा. ते पहिलं उदाहरण दिलंय मी तुम्हाला. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, याची उभी मांडणी करून घ्या. अगोदर पहिली संख्या लिहा 7.5 आणि मग बघा. आता हे पॉइंट खाली पॉइंट आणायचा बरोबर, आणि हे तीन इकडचे तीन इकडं, इकडचे दोन इकडं, आणि हे असं मांडावं लागेल तुम्हाला. आणि मग काय सांगितलंय तर हे अधिकचं चिन्ह, मग अधिक सांगितलं मग अधिक करायचं. चला लिहा. झालंय का? अभिजित, श्रेया, अनुष्का. अनुष्का बाळा झालं का तुझं? स्वरा. हा सांगा बरं पटकन कोणतरी. स्वराचं झालं का नाही की माईक? स्वरा
सर हा झाला का नीट? सर माझं 10.7 उत्तर आलंय. हा बरोबर आहे, बरोबर. दशांशाखाली दशांश लिहायचा आणि आता काय करावं लागेल तुम्हाला, इकडून बेरीज असते, इकडून सुरू करायची शेवटून. मग 5 आणि 2 7. हातच्या आला का? नाही आला. आला असला तर याच्या डोक्यावर ठेवावा लागेल, हातच्या आला असला तर. पण हातच्या आलाच नाही. मग पॉइंट खाली पॉइंट आलायचा जशाल तसा लिहायचा. 7 आणि 3 10. 10 म्हणून 10 इथं लिहून टाकायचे. म्हणजे उत्तर किती आलं तुमचं? 10.7 एवढं उत्तर आलेलं आहे तुमचं या उदाहरणाचं. करेक्ट. कळलं का? हा, फार सोपा नियम आहे, फार सोपं आहे ते. सर माझं उत्तर बरोबर आलंय. हो, चला घ्या दुसरं उदाहरण. चला लिहा. सर सांगू मी? सर माझं उत्तर आलंय 115.9. चला बघा लवकर, सर? चला सोडवा. हा, हो सर. बेरीज किंवा वजाबाकीचा एकच नियम आहे, दशांशाखाली दशांश चिन्ह लिहावे. सर माझं उत्तर 115.9 आलंय. छान. चला बघा, कार्तिकीनं सोडविलं का? झालं का कार्तिके? हो सर. किती आलं उत्तर? 115.9. बर. स्त्रिया तुझं किती आलं उत्तर? स्त्रिया बोला ना, गेली स्त्रिया. हॅलो स्त्रियाला सर. सोडविता येईना का स्त्रिया? हा, 223.9 चुकलं तुझं. सिद्धीच 115.9. नखरे करू नये. चला बरोबर आहे. यशराज. हॅलो सर. सोमला ह्याचं आलं वेदचं पण. हा, यशराज किती आलं उत्तर? 115.9. पॉइंट खाली पॉइंट म्हणलाय, पण तुम्ही काय जणांनी चूक केली, काय जणांनी असं लिहिलंय बघा. हे 100, आता हे बरोबर आहे, 103.5 पहिली संख्या जशाल तशी लिहून घेतली. आणि मग आता दुसरी जी संख्या आहे ती काय करावं लागेल? पॉइंट खाली पॉइंट लिहावं लागेल पहिला इथं तुम्हाला. हो सर. त्याच्यानंतर ते पलीकडचे 4 तिकडे लिहावं लागतील, इकडचे 2 इकडे लिहावं लागतील आणि 1 इकडे लिहावं लागेल. तर तुम्ही असं करता की हे 12 इकडे लिहिता. हा, तसं कसं जमल? मध्ये शून्य नसताना तुम्ही काय केलंय, काही जणांकडून अशी चूक झाली बघा. इकडं काय केलं त्यांनी, इथं 1 2 आणि इथं मध्ये काय नाही म्हणून 0 घेतला. 120 होतील तसे. तसं चूक करून जमणार नाही तुम्हाला. हा, हे असंच लिहावं लागेल. 12 पॉइंट हे बघा, हे 12 इकडं, इथं एकच स्थानी एकच. मी मगाच सांगितलं होतं तुम्हाला, नीट लिहावं लागेल. अधिकचं चिन्ह आण. मग इकडं काय नाही म्हणल्यानंतर इकडे ठीक आहे, रिकामं ठेवलं तरी किंवा 0 ठेवलं तरी जमतं. हो इथं काय सर. पण ठेवलं तरी. सांगा, करा पॉइंटचं. 5 आणि 4 9. 3 आणि पॉइंट 2 खाली पॉइंट. पॉइंट 5 खाली पॉइंट. हा, पॉइंट. 3 आणि 2 5. 5. 1 0 1 1. आणि 1 इकडे काही नाही म्हणजे तुझ्याल 1. तसं. किती आलं उत्तर? 115.9. 115.9. आलं का लक्षात? हो आता सर. पुढचं एक जरा वेगळं देतो अजून. घ्या, 217 अधिक 3.5. आता कसं करायचं?
मी सांगितलं होतं ज्याच्यात पॉइंट नाही तिथं कुठं असतो. मग तुम्ही ओळखा ते कुठं असतो ते आणि लिहा. शेवटी बेरीज करता आली पाहिजे दशांशाची. लहान मुलांना सुद्धा आली पाहिजे. सगळ्यांनी हे बेसिक शिकलं पाहिजे, तर आपल्याला पुढे मोठे मोठे उदाहरणं सोडवायचे. एका एका उदाहरणात बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सगळंच येतंय पुन्हा पुढं. आता मात्र छोट छोट एक एक गोष्ट शिकावं लागते अगोदर. कळलं का? हो सर. कळलं का बघा? हो सर. नुसतं बेरजेचं सुद्धा उदाहरण येतंय पुढं तुम्हाला बेरीज करायला. हा, चला बरोबर आहे. तू लिहायनाच गेली सिद्धी. काय घेतलंस तिचं? तुला देते. तुझी तू मागून घे. याच्याने करू नको तसं. देते तुला. उत्तर सांगितलं मार. तू का तुला तर काही मिळालं तर का नाही रे कधी? हा, संख्या चला 220.5. चला याच्यात पॉइंट नाही, मग पहिला अंक तर लिहून घ्यायची. पहिली संख्या लिहिली 217, पण पॉइंट कुठं आहे? तर शेवटी संख्येच्या शेवटी इकडे पॉइंट असतो उजवीकडे, आणि त्याच्या पुढे काहीच नाही. म्हणजे शून्य. काहीतरी काय शून्य लिहू वाटलं तर लिहा, नाही लिहिलं तरी जमतं. हा, आणि मग 3 काय करावं लागेल? पॉइंट खाली पॉइंट लावावं लागेल इकडं. आणि 3 मध्ये मग इकडचा 3 डावीकडचा, हे उजवीकडचा 5 इकडं. आता 5च्या डोक्यावर कोणी नाही म्हणून लिहा, तुम्हाला लिहू वाटले तर पॉइंट लिहता येत असते. तसं काय नाही, इकडं पॉइंट नाही, शून्य लिहता येत असते. आता इकडे 1च्या खाली काय नाही शून्य लिहा, 2च्या खाली काय नाही शून्य लिहा, येतं लिहता असं तुम्हाला. आणि मग आता काय करायचं? आता त्यांची काय करायचे तुम्हाला? बेरीज बेरीज. करायला सांगितली. हे मध्ये चिन्ह बेरजेच आहे म्हणजे बेरीज करावं लागेल. वजाबाकीचं चिन्ह असलं तर वजाबाकी करावं लागेल. चला, 5 ही 0 यांची बेरीज आली 5. पॉइंट पॉइंट खाली खाली पॉइंट 7 7 आणि 3 10. 10 4 10 1, 1 आणि 1 2, 2 आणि हे 2 2 2 220.5 उत्तर आलेलं आहे तुमचं. ज्यांचं 220.5 उत्तर आलं त्यांचं अगदी बरोबर आहे. चला बघा, सगळेजण माझ्यासोबत लिहायलेत का? जे लिहिणार नाही त्यांना समजणार नाही, त्याच्यामुळं सगळ्यांना लिहावं लागेल. अभिजित लिहितोय का? अभिजित. अनुष्का लिहायली का? अभिजित आणि अनुष्का दोघ जण बोलाना गेलेत. काय करायलेत गपचूप तिकडं? हा, अभिजित लिहिलं का? अभिजित, अभिजित सर लिहितोय. लिहून घे. बघ, मी बघणार आहे आल्यावर वही पुन्हा काय काय केलंय आपण उन्हाळ्यात ते. हो सर. आणि आता एक उदाहरण देतो तुला, तेवढं सोडवून दाखव, मला सांग कसं सोडवायचं ते. हो सर. आता पुढचं उदाहरण देतो. हे झालं का लिहायचं सगळ्यांचं? नाही झालं का? सर बरं झालं. झाला, उशीर नका करू. हा, चला इकडे देतो दुसरं. इकडे दुसरं उदाहरण देतो. या पुढचं उदाहरण लिहा. 31.27 अधिक 12. आता कसं करावा बघा बरं. आता तुमचं करा बरं, जसं जमल तसं हळूहळू. अभिजित अगोदर वहीत सोडवा आणि नंतर मग मला बोर्डवर सांगायचं. मी सांगितल्यानंतर तोपर्यंत काय नाही सांगायचं, तोपर्यंत फक्त लिहायचं. लिहा बरं. सर झालं. झालंय का? हो सर. नक्की? हो. चला
लिहा. लिहायचं झालं, सोडविलस का तू? हो सर. अभिजित, हो सांगा पहिल्यांदा काय करावं लागेल? सर 31.27 लिहायचा. हा, पुन्हा 12 लिहायचं, शेवटी पॉइंट द्यायचा. बर आता हा छान. आणि नाही ना, हे बघा 31 लिहिलं, 31.27 हे बरोबर आहे. बरोबर. आणि हे काय केलं, कुठे आहे? हा, हे बरोबर आहे. आता हे जी 12 आहे, ह्या 12 मध्ये पॉइंट कुठे आहे वैष्णव? अभिजित, सर महाग पॉइंट कुठं आहे? आधी शोधा ना 12तला पॉइंट कुठं असतो. ते एखाद्या संख्येत पॉइंट नाही म्हणजे पॉइंट कुठं असतो? त्या संख्येच्या शेवटी असतो. मग तो शेवटीचा पॉइंट अगोदर जशाच तसा लिहा. इथं कुठं लिहावा लागेल? तो पॉइंट खाली पॉइंट लिहावा लागेल. तो लिहा बरं. तो पॉइंट लिहिला इथं, पॉइंट खाली पॉइंट. आणि मग त्याच्या मागे कोण होता डावीकड? 12 डावीकडचा अंक कोणता आहे? 12 12 होते मागे. हे मागचे 12 इथं येतील. आणि मग पुढे पॉइंटच्या पुढे कोणी नाही म्हणून मग तुम्ही कोणाची मदत घेऊ शकता? शून्याची मदत घेऊ शकता. शून्य, कारण शून्यानं काय फरक पडत नसतंय. इथं बेरीज वजाबाकी मध्ये शून्यानं काय फरक पडत नाही, म्हणून तसं येईल करता. आणि मग आता सांगा बरं बेरीज वैष्णव. 7 खाली 7, 2 खाली 2, पॉइंट खाली पॉइंट, 1 आणि 2 3, 3 आणि 1 4. आलं का लक्षात? असं ज्यांचं आलंय त्यांचं बरोबर आहे. बघा एकदा तुमचा असा. अभिजित असंच आलंय का? हो सर. नक्की? हो चला चला गड्यांनो, चला चला. हा, झालं सर. झालंय का सगळ्यांचं? हो सर. काही नाही, बेरीज वजाबाकी एकच असतं. वजाबाकी करा. आता वजाबाकीच देतो. चला घ्या. बेरजेचा आणि वजाबाकीचा सगळ्यांचा एकच नियम आहे. हा, आता आल्या 3. नाही, आधी ह्याचेच राहिलेत अगोदर. 0.3 अधिक 0.03 असे सुद्धा येतात उदाहरण. बघा परीक्षेला येत आहे डायरेक्ट. आता करा बरं. हे तिघाच 3 उभे मांडावं लागणार आहेत. पॉइंट खाली पॉइंट मांडा. चला, आणि ह्याचं उत्तर काढा. हे 3 बी, हे 3 0.3 आणि 0.03 यांची बेरीज करायची तुम्हाला. मांडा इथं. आता 3 उभे मांडावं लागतील. चला सोडवा. हे सोडवा. हे 3 ला विसरू नका. हे 3 काय, हे सुद्धा बेरीजच करायचे. तुम्ही म्हणताल 3 नंबरचं उदाहरण. नाही 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 नाही, हे सगळं एकच उदाहरण आहे. याची बेरीज करा. सर झालं. अभिजितचं झालं का? हो सर. नक्की? हो सर. तुला नाही पाहिजे? नाही. हा, जे घरी इमानदारीनं सगळा पाठ सोडविणार, मला वाटतंय तुम्ही सोडवितच नाही. कारण तुम्हाला काही अडचणच येत नाही म्हणजे तुम्हाला येत नाही. तुम्ही अभ्यासच केला नाही घरी. ज्यांनी कालचा पाठ सोडविलाय त्यांनाच, ज्यांनी अभ्यास केलाय त्यांनाच मार्क पडणार आहेत 15 जूनला. तेवढेच पोरं घेणार आहे, मी सगळी घेणार नाही. सगळ्या समोर परीक्षा घेऊन ज्याला जास्त मार्क पडतील तेवढेच पोरं नवोदयला उपस्थित बघा. म्हणून तुम्ही नीट अभ्यास करा. हा, देदूबाई थोडी चूक झाली. पॉइंट खाली पॉइंट नियम आहे. नाही, तुझं आलं. बघा, पॉइंट खाली पॉइंट लिहिला नाही तुम्ही. बघा ह्यातला पॉइंट कुठे आहे? दिसत नाही म्हणजे शेवटी आहे. बरोबर आहे? कुठे आहे शेवटी पॉइंट आहे? इथं. हा, 3 पॉइंट इथं आहे बघा पॉइंट. आता त्याच्या पुढे काय लिहायचं का नाही लिहायचं तुम्ही ठरवा. आणि जर लिहायचं असला तर कोण लिहावं लागेल?
शून्य. ते पुन्हा गरज लागली तर लिहू आपण. आता ह्याच्यातला पॉइंट माहित आहे तुम्हाला, पॉइंट खाली पॉइंट घेतला, पुढं आहे 3, माग आहे 0, 0.3. आता ह्यातला बी पॉइंट घ्यायचा आहे, पॉइंट खाली पॉइंट म्हणजे इथं पॉइंट लिहावा लागेल अगोदर. पॉइंट लिहिला, त्याच्या मागचा 0 माग लिहिला, पुढचा 0 पुढं लिहिला आणि त्याच्या पुढचा 3 त्याच्या पुढं लिहिला. बघ बर दीदी, असं लिहावं लागतंय बघ. आणि ह्याच्यात जिथं 0 कमी पडले तेवढे 0 लिहून काढू आपण. इथला 1 0 कमी पडलाय, इथं 1 0 कमी आहे आणि याच्या एक डोक्यावर 0 कमी आहे. आज झाले का आता सगळं सारखं? आणि इथं जे चिन्ह आहे ते इथं खाली लिहून काढू आपण. कशाचे चिन्ह आहेत? बेरीज करा म्हणताय, बेरजेचे चिन्ह आहेत. चला करा कंप्लीट. आता याची बेरीज कशी होईल? आता फार सोपं आहे. इथं 3 आणि 0 आणि 0, 3 मध्ये किती बी 0 मिसळले तरी 3च येतंय उत्तर. ह्या 3च्या मध्ये खालचा 0 आणि वरचा 0 मिसळला तरी 3च उत्तर येतंय. हे पॉइंटच्या खाली पॉइंट येतंय आणि हे 3च्या मध्ये किती बी 0 मिसळले तरी 3च उत्तर येतंय. म्हणजे 3.33 उत्तर येतंय. आलं का लक्षात सगळ्याच्या? इतकं सोपं आहे बघा हे, एवढं सोपं आहे. पण हे पॉइंट खाली पॉइंट, तिथला पॉइंट, हे पॉइंट खाली पॉइंट लिहावं लागतंय. असं नाही ना, तुझा पॉइंट इकडे इकडे सारखालता बघ ना, तू कसा लिहालतास? कुठं आहे तुझं हे पॉइंट? इथं 2 अंकाच्या नंतरच तो डबल डबल पॉइंट दिलेस, 2 कसे पॉइंट होते? हे पॉइंट इकडे इकडे सरकायला पाहिजे होतं. तिथं चूक झाली. चला चला आता पुढचं उदाहरण वजाबाकीचं देतो एक तुम्हाला. एक वजाबाकीच देतो, इकडे देतो. वजाबाकी करा. 77.28 वजा 12 करा यांची वजाबाकी. आता वजाबाकी करा बघा. आता बेरीज करताल, सवय लागलेली असते बेरजेची, बेरीजच करताल चुकून जाईल मग. सर झालं. झालंय का? हो सर. अभिजितचं झालं का? हो सर. अनुष्का पवारचं झालं का? अनुष्का पवार, अनुष्का बाई बोल जा ग. हाताचं चिन्ह आहे त्याच्यावर एकदा दाबायचं बोटाने आणि मग ते मला रिक्वेस्ट येते. बोला बरं एकदा अनुष्का. अनुष्का बोलायली. अनुष्का काय म्हणते बघू आपण आता. चला, अनुष्का बोलली नाही. अनुष्का सांगा उत्तर. माझं उत्तर 65.28 आलं. 65.28 आलं का? हो. कसं केलं सांगा बरं? 77.28 पहिली संख्या जशाला तशी लिहिली, पॉइंट सहित 77.28. जरा असं लांब लांब लिहायचं व्यवस्थित, एका खाली एक नीट दिसले पाहिजे पुन्हा अंक. नाही तर मला चिटकून लिहिलं की कोणतं कशा खाली लिहिलंय तेच कळत नसतंय. पुन्हा इकडे वजाचं चिन्ह आहे म्हणून वजा चिन्ह दिलं. आणि हे 12 आहेत. 12 आता नेमके इथं लिहायचे का इकडं लिहायचे, कुठं लिहायचे? मग त्याला काय करावं लागेल? तर त्याला आपल्याला काय करावं लागेल? अगोदर 12 मधला पॉइंट कुठे तो शोधावा लागेल. 12 मध्ये पॉइंट नाही म्हणजे संख्येच्या शेवटी पॉइंट असतो, 12च्या नंतर पॉइंट आहे. मग तो पॉइंट आपल्याला अगोदर पॉइंट खाली पॉइंट लिहावा लागेल आणि तो पॉइंट लिहिल्यानंतर त्याच्या मागे 12 आहे म्हणून ते मागचे 12 त्याच्या मागे लिहावे लागेल. आणि मग पुढे काही नाही म्हणल्यावर काय घ्यावं लागेल? 0. मदतीसाठी चांगलं दिसावं म्हणून घ्यायचे असले तर घ्या,
आणि नसले घ्यायचे तर नाही घेतलं तरी जमतंय, तुमच्या मनावर आहे, त्याची काही जबरदस्ती नाही आपल्याला. आता वजाबाकी करा. 8 मधून 0 गेले, खाली राहिले 8. 2 मधून 0 गेले, खाली राहिले 2. पॉइंट खाली पॉइंट आला. 7 मधून 2 गेले, त्याला आलं 5 उत्तर. आणि 7 मधून 1 गेला, खाली राहिले 6. 65.28 हे तुमचं उत्तर आहे. समजायला का? आपला नियम लक्षात ठेवायचा फक्त की दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह लिहिलं की आपली बेरीज वजाबाकी झाली. आता घ्या, दशांश चिन्ह झाला. आता पुढे ए चल रे, आता तू बाहेर मध्ये करायचं बंद करीत बस एका जागेवर, पण हल्ला नाही पाहिजे तू. हा, आता घ्या, बेरीज वजाबाकी झाली. आता गुणाकार भागाकार, दशांश अपूर्णांक गुणाकार भागाकार नाव टाका बर. त्याच्यामध्ये अगोदर गुणाकार टाका. गुणाकार आता वेगळं वेगळं शिकावं लागतंय. गुणाकार वेगळा शिकावं लागतो, गुणाकार वेगळा शिकावं लागतो. गुणाकार दशांश पूर्णांकाचा गुणाकार. गुणाकारा गुणाकार. आणि गुणाकाराला थोडे थोडे पाढे यावं लागते. पाढे आले की गुणाकार येत असते, पाढे पाठ करावं लागते. लिहिला का गुणाकार? झाला का गुणाकार? हो. झालंय का गुणाकार लिहायचं? लिहा मग, गुणाकार करा. पहिलं उदाहरण सोडवा चला. 3.5 गुणुले 2 बघा. सहा 6.2 गुणुले 0.3. फक्त पहिलं उदाहरण सोडवा. आधी पहिलं घ्या, पहिलंच सोडवा, दुसरं आपल्याला नाही डोकं लावायचं. पुन्हा आपल्याला 8 गुणुले 1.5. मला वेगळी वेगळी व्हरायटी तयार करू द्या उदाहरणांच्या. हा बर, ठीक आहे दादा, बरोबर आहे. कसं बी असू द्या, आता मी तर लिहिलंय बाबा वेगळं. हा काहीतरी घोळ झालाय. ह्याच्यात पॉइंट खाली पॉइंट नसतो गुणाकारात, मी सांगतो समजून, ऐका. थांबा 1 मिनिट, तुम्ही मनानं करू नका. ज्याला येत नाही त्यांनी थांबा थोडं. तो काय लागलात तुम्ही. हा, अशा पद्धतीचे वेगळे वेगळे उदाहरण झाले. आता हे पहिलं उदाहरण बघा. पहिलं उदाहरण कसं सोडवायचंय, तर आपण ह्याच्याकडे, ह्याच्यात काय पॉइंट खाली पॉइंट यावा असं काय नसतंय. याच्यामध्ये काय नाही, याच्यात डायरेक्ट फक्त गुणाकार करायचा. गुणाकार करताना दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करायचा असतो, की त्या संख्येत कुठंच दशांश चिन्ह नाही असं समजायचं. मग मला सांगा, ह्याच्यात दशांश चिन्ह नसल्यावर 35 झाले. ते 35 दोन्ही किती? 35 चा 2 चा गुणाकार केला तर किती येतंय? 70 येतंय गुणाकार. 70. 35 चा 2 चा गुणाकार हातच्याला 1 2 3 7 70 येतंय. परंतु 70 मध्ये मग आता दशांश चिन्ह नंतर द्यावं लागतं. मग कसं द्यायचं दशांश चिन्ह? तर तुम्हाला दशांश स्थळ मोजायचे असतात. म्हणजे पॉइंटच्या नंतर ज्या संख्या आहेत त्यांना दशांश स्थळ म्हणायचं असतं. पॉइंटच्या उजवीकडचे जेवढे अंक आहेत तेवढे मोजायचे असतात. उजवीकडचे, तिकडचे, तिकडचे, तिकडले, तिकडले, पलीकडले पॉइंटच्या. ह्याच्यात तर पॉइंट नाहीत, पण इथं एक आहे.
एक आहे म्हणून तो एक अंक डावीकडे सोडून, एक अंक इकडे डावीकडे सोडून, एक अंक इकडचा सोडून पॉइंट द्यावा लागतो. दशांश स्थळ मोजून पॉइंट द्यावा लागतो. गुणाकाराचा नियम काय? दशांश स्थळ नाहीत असे दशांश नाही असं समजून गुणाकार करा आणि दशांश स्थळ मोजून पॉइंट द्या. दशांश स्थळे मोजून पॉइंट द्या. दशांश स्थळे मोजून दशांश चिन्ह द्या. दशांश चिन्ह द्यावे. द्यावे. दशांश स्थळे मोजून दशांश चिन्ह द्यायचं. शेवटी बघायचं दशांश स्थळ आहेत का. इथं एक आहे दशांश. दशांश स्थळ म्हणजे दशांशाच्या उजवीकडचा अंक. लक्षात ठेवा. तुम्ही जर डावीकडे आहे म्हणलात तर मग तर चुकलं तुमचं. कवाच येणार नाही. तसं करणाऱ्याला कवाच यायचं नाही. त्यानं पुन्हा कशाला शिकावा तूच नाही. इकडं बघा. इकडचं हा पुढं बघा. चला कळलं का? हे आलं का सिद्धे? कुणीकडचं दशांश स्थळ असतं? उजवीकडचं. आता हिथं कोणतं दशांश स्थळ आहे मग? 3 वालं. इकडचं हे 3 वालं एक दशांश स्थळ आहे. इथं किती दशांश स्थळ आहेत? एकच आहे. दशांश स्थळ म्हणजे दशांशाच्या पुढचा अंक. किती इथं? इथं एक आहे आणि इथं एक आहे. म्हणजे किती झाले दशांश स्थळ? 2 दशांश स्थळ आहेत. आता इथं ह्याच्यात एक आहे आणि ह्याच्यात एक आहे. ते 2 दशांश स्थळानं पॉइंट येणार आहे. पण त्याच्या अगोदर आपल्याला करायचा गुणाकार. 6.2 गुणवले 0.3. याच्यात मागं पुढे पॉइंट झाला तरी जमतंय. चला करा मग. 0.3 म्हणजे शून्याचं काय नसतं. शून्यानं गुणाकार न करता बी जमतंय. दशांश स्थळ नाहीत म्हणलं तर काय होईल? काहीच नाही. हे शून्यानं गुणाकार नाही. इकडच्या शून्याचा काही संबंधच येत नसतोय. दशांश स्थळ नाही म्हणलं का की ही 0 आणि ही पॉइंट नाही असं समजून गुणाकार. हा हे बी नाही दशांश स्थळ. हा मग 62. 3 2 6 3 सख 18 हे आलं एवढं उत्तर. आणि मग तुम्हाला मोजायचे दशांश स्थळ. दशांश स्थळ इथं एक आहे आणि इथं एक आहे. 2 दशांश स्थळ आहेत म्हणून 2 अंक उजवीकडे सोडावे लागतील आणि त्याच्या नंतर पॉइंट द्यावा लागेल. अशा पद्धतीनं गुणाकार करायची पद्धत असते. कळलं का? तिकडचे मोजायचे. तिकडचे अगोदर तर न मोजता का दशांश स्थळ नाही म्हणायचं आणि मग डायरेक्ट गुणाकार करायचा असतो. अगोदर तर डायरेक्ट संख्याचा गुणाकार. 8 गुणवले 15चा डायरेक्ट गुणाकार करा आणि जे उत्तर येईल त्याला पुन्हा दशांश स्थळ ठेवायचं. त्याच्यामध्ये पॉइंट ठेवायचा. 15 डायरेक्ट 15 म्हणलं तरी जमतंय. उलटा बी गुणाकार. 15 120 उत्तर आलं. मग 120 मध्ये पॉइंट कुठं येणार? तर इथं आहे का पॉइंट? पॉइंटच्या पुढे दशांश स्थळ आहे का? याच्यात 8 मध्ये ह्याच्यात आहे का? किती दशांश स्थळ? 1. म्हणून 1 अंकाने पॉइंट येणार आणि उत्तर आलं 12.0. 12.0 म्हणजे पुढं पॉइंट आणि पुढं शून्याला किंमत नसते. त्याचं उत्तर झालं 12. 12 उत्तर आहे. इथं बी 7च्या पुढं 0 म्हणजे याचं उत्तर झालं 7 फक्त. 7.0 म्हणजे 7. 5 2 10 आणि हे दशांश स्थळ किती? 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. इकडे लांब जाणार आहे पॉइंट. मी सांगतो तुला. 1 2 3 4 5. हा बरोबर आहे बा. शेवटचे 15 8 100 यांचा गुणाकार 120 येत आहे. 95 नाही. बेरीज केली 8 आणि 15चा पाडा 8 पर्यंत म्हणायचा आपल्याला. चला काय वरचा? हा बरोबर आहे. इकडे बघ ना. आता हे मी काढताना कळतंय तुला बरोबर आहे चुकलंय. आता इथं बघा. इथं मात्र दशांश स्थळ लय मोठी. शून्यच आहेत पण लय मोठी इथं. आता ह्या पहिल्या संख्येत जर पॉइंट नाही असा विचार केला तर पहिली संख्या फक्त 5 आहे.
फक्त 5 आहे ते. मागच्या संख्येत जर समजा इकडचा जर पॉइंट हे 0.00 हे इकडचा जर पॉइंट काढून टाकला तर इकडच्या मागच्या शून्यांना काहीच किंमत राहत नाही. पॉइंट आहे म्हणून किंमत होती. आणि याच्यात बी तसंच आहे. मग हे 0.02 आहे की नाही, 0.02 याच्यात बी जर हे पॉइंट काढला तर मग या मागच्या शून्याची गरज नाही. मग राहिल्या संख्या काय 5 आणि 2 फक्त. 5 दोन्ही किती येणार आहे उत्तर? 5 दोन्ही 10 उत्तर येणार आहे. पण 10 उत्तर येऊन काय फायदा आहे? दशांश स्थळ मोजावं लागतील. इथं किती दशांश स्थळ आहेत? 3. इथं दशांश स्थळ किती आहेत? 2. 3 आणि 2 दशांश स्थळ किती झाली एकूण? 5 दशांश स्थळ आहेत. मग 5 अंकानंतर इथला शेवटचा पॉइंट 5 अंकानंतर इकडे सरपायचा आपल्याला असा. म्हणजे 5 अंकानं आला पाहिजे पॉइंट. 5 अंकानं कसा आणायचा? तर 5 अंकानं पॉइंट आणण्यासाठी किती शून्य कमी पडतील? 1 2 3 इकडे 5 बघा 5 अंक होईपर्यंत शून्य द्यायचा आपल्याला. 5 अंक होईपर्यंत 1 2 3 4 5 झाले का? झाले ना? हे बघा 5 अंकानंतर द्यायचा 1 2 3 4 आणि 5 अंकानंतर इथं शून्य द्यावं लागेल. इथं पॉइंट द्यावा लागेल. आणि ह्या पॉइंटच्या माग उगा आपलं शून्य द्यावं लागेल. उगा आपलं, कारण पॉइंट सुरुवातीला असतो म्हणून उगा आपलं शून्य दिलेलं आहे. हा एकटा पॉइंट सुरुवातीला लिहित नाहीत म्हणून उगा आपलं दिलेलं हे शून्य. पण खरे इकडे किती दशांश स्थळ? काही 5 दशांश स्थळ आहे का नाही? हे खालचे 2 आणि वरचे 3 म्हणजे हे पहिले 3 आणि हे 2 5 दशांश स्थळ. मग 5 दशांश स्थळ म्हणजे 1 2 3 4 5 अंक मागे जावं लागेल. 5 अंक मागे जायला जागा नव्हती, शून्य वाढविले आपण आणि मग इथं पॉइंट दिला. पण पॉइंट सुरुवातीला लिहित नाहीत म्हणून त्याच्या मागे एक शून्य आपल्याला उगा आपलं शून्य द्यावा लागला. उगा आपलं असा नियम आहे. म्हणजे उत्तर आलं 0.0001. एकच्या पुढच्या शून्याची काय किंमत नसते. नाही म्हणला तरी जमतो पुढचा शून्य. म्हणजे उत्तर आलं 0.0001. एवढंच उत्तर आलंय बघा. आता समजलंय का? बार बारकाईने समजून घ्यावं लागतंय. जर थोडं बी इकडं तिकडं झालं तर काही अर्थ नाही बघा. मग पुन्हा सगळं उदाहरण चुकत जाते. नियम इकडचा तिकडं मिसळला तरी तुम्हाला येणार नाही. कळलं का तुम्हाला? हे कळलं का हे सगळ्यांना? बघ ना तू, हे असं आलंय का? 10 लिहिलंय तर पुढचा शून्य पुन्हा कट करून टाका. खाली लिहा 0.0001. चला ठीक आहे. झालं का? अजून एक प्रकारचा गुणाकार असतोय. आता हे झाला संख्यांचा गुणाकार. संख्येसोबत 10चा गुणाकार, संख्येसोबत 20चा आपलं संख्यांचा गुणाकार असतो. संख्येसोबत आपल्याला 10 20 10 100 1000चा गुणाकार शिकायचा. म्हणजे लिहिलंय का? लिहिलं नसलं तर लिहून घ्या नीट अगोदर. आता आपल्याला 10 न गुणाकार, 100 न गुणाकार, 1000 न गुणाकार शिकायचा. ते एक प्रकार असतो याचा. चला झालंय का लिहायचं सगळ्यांचं? हो सर. चला आता बघा 10 न गुणाकार, 100 न गुणाकार, 1000 न गुणाकार. हे बघा 3.5 गुणिले 10 8.72 गुणिले 10 3.02 गुणिले 10
0.5 गुणिले 10 0.003 गुणिले 10. किती उदाहरण आहेत. डायरेक्ट उत्तर असतं याचं, ह्याला उभं मांडायची गरज नाही, काय नाही काय नाही. 5.3 गुणिले 100. 1.82 गुणिले 100. 0.3 गुणिले 100. 0.54 गुणिले 100. 32.1 गुणिले 100. आहे का नाही? अशा पद्धतीने. बघा कसं सोडवायचं. हे 10 म्हणजे 1 शून्य आहे. 10 मध्ये 1 शून्य आहे, म्हणून 1 अंक दशांश चिन्ह उजवीकडे जाणार. कुणीकडे जाणार? हे उजवीकडे जाणार फक्त 1 अंकानं. मग काय उत्तर येत आहे? 35 पॉइंट. 35 पॉइंट म्हणजे 35 येत आहे उत्तर. बघा 35 उत्तर येत आहे याचं. हे 1 अंकानं 1 शून्य म्हणून 1 अंकानं पॉइंट इकडे जाणार. हे शून्य, हे शून्य. 1 शून्य म्हणून 1 अंकानं उजवीकडे, म्हणजे इथं येणार 87.2. इथं 1 शून्य म्हणून 1 अंकानं उजवीकडे सरकणार, गुणाकारामध्ये उजवीकडे. 30.2. इथं 1 शून्य, 1 शून्य म्हणून 1 अंकानं पॉइंट उजवीकडे गेला, म्हणजे कुठे गेला? 5च्या शेवटी गेला. मग शेवटी नाही दिला तरी जमत असतंय, म्हणजे 5 उत्तर आलं. आता इथं 1 अंक, इथं 1 शून्य म्हणजे 1 अंकानं इकडे जाणार आहे, म्हणजे काय झालं? 0.03 इतकंच राहिलं. मागं 2 शून्य नसतात पॉइंटच्या मागे द्यायची गरज, 1च द्यावा लागतो, म्हणून 1 काढून टाकलं. 1 न फक्त पॉइंट इथं इकडं सरकत आहे, तसं उजवीकडे सरकत आहे. थांबतो, एवढं लिहून घ्या अगोदर. पुन्हा इकडचं सांगतो. हो चला, बरोबर आहे. 100 बरोबर. एक उदाहरण देतो नवीन, अजून एक कमी पडायला लागलं याच्यामध्ये. काय झालं दादा? तीन 5 7 गुणिले 100. बोल. नाही गरज. नाही, मी काय करायला, मी फक्त असं करून ठेवतो, मग पुन्हा सोडू आपण. आता 100 असलं की 2 अंकानं उजवीकडे जावं लागतंय आपल्याला पॉइंट. 2 शून्य आहेत ना, एकावर 2 शून्य आहेत ना, म्हणून आपल्याला 2 अंकानं उजवीकडे जावं लागतंय असं म्हणून. हे बघा, आता हे इथे 53 आहे. 53 1 53. 53 आलं उत्तर. 53 1 53. आणि 53च्या पुढे आता हे 2 शून्य आहेत, म्हणून हे पॉइंट कुठं जायला पाहिजे? 2 अंकानं पुढे लावायचा आहे. आपल्याला 2 अंकानं पुढे जायला एक काय कमी पडतंय? तर 0 कमी पडतंय. म्हणजे आपल्याला काय करावं लागतं? इथं 30 तयार करावं लागतंय, आणि मग इथं शेवटी पॉइंट जातंय. शेवटचा पॉइंट देण्याची गरज नसते, म्हणून आपण नुसतं 530 लिहितो.
चला आता काय 2 अंक इथं बी 2 अंकानं उजवीकडे जायला पाहिजे हा पॉइंट आता इकडं. मग आता इथं आहे का जातंय 2च्या नंतर 1 8 2 इथं 2च्या शेवटी जायला पाहिजे गेला आता. हा पण शेवटी पुढे काहीच नसल्यावर देण्याची गरज नाही त्याला. इथं मात्र 2 अंकानं पुढे जायचं पण 1 0 कमी इथं अंक कमी पडतोय म्हणून मग इथं 30 करावं लागेल. मग हे 30च्या पुढं मागच्या शून्याची किंमत नसते 30च्या पुढे शेवटी द्यायचा शेवटी पॉइंट लिहिण्याची गरज नसते नाही लिहिला तरी असतो. मग तो इथं येणार आहे हे इथं येणार आहे असा. आता हे 54 मध्ये बी 2 शून्य आहेत म्हणून 2 शून्य कट करून हा पॉइंट काय करावा लागतो इकडे घ्यावा लागतो. मग तो झाला 54. 54च्या नंतर पॉइंट आहे. त्या मागच्या शून्याला किंमत नसते नाही लिहिला तरी जमतो मागचा शून्य. इथं मात्र काय होईल इथं तसंच करावं लागेल 2 अंकानं उजवीकडे जायचं 1 अंक कमी पडतं मग शून्य द्यावा लागेल. म्हणून इथं होईल 32 10 त्याच्यानंतरचा पॉइंट. आणि याच्यामध्ये सुद्धा 2 अंकानं उजवीकडे जायचं इथं आहेत पॉइंटला आपल्याला म्हणून हे 35.7 मागच्या शून्याची गरज नाही. मागचा शून्य नाही लिहिला तरी जमतो. फक्त 35.7 उत्तर आलं. असं डायरेक्ट तोंडी उत्तर असतं ह्याचं. कळलं का हे गुणाकार? भाकार सांगतो ना भाकार आता. 10 100 1000 न गुंतताना जेवढे शून्य तेवढा दशांश चिन्ह उजवीकडे सरकतो. 10 100 1000 ने गुंतताना आपल्या पॉइंटच्या वहीत मध्ये सूत्राच्या वहीत लिहायचं 10 किंवा 100 किंवा 1000 ने गुंतताना 1000 ने गुंतताना जेवढे शून्य असतील तेवढे दशांश चिन्ह तेवढं अंतर तेवढे दशांश तेवढे घर दशांश चिन्ह उजवीकडे सरकतो गुणाकारामध्ये गुंताना म्हणूनच गुंताना लिहिलंय इथं उजवीकडे सरकतो. आणि जर त्याच्यामध्ये सरकायला दशांश स्थळच नसतील तर शून्याचं दशांश स्थळ शून्याचं एक घर तयार करावं लागतं शून्य घेऊन. शून्य घेतलं की भागतं. उजवीकडं जायचंय जायला जागाच नाही तर शून्याचं बनवायचं एक घर. मग ते जेवढे शून्य तेवढे घर हो मग पुढं पलीकडे जाता येतं. कळलं का? हो. आणि मग ते 100 काढून टाकायचं पुन्हा 100ची काही नसते राहत डायरेक्ट उत्तर लिहायचं असतं. हा करा कंप्लीट. हे आलं तरच धड्यातले उदाहरणं सोडविता येतात नाही तर हे जर नसलं माहिती तर काय सोडविणार आहे पुन्हा नाही येत. धड्यातले उदाहरणं वेगळेच आहेत. हे अगोदर एक एक नियम असा शिकावा लागतो. आता ही आपली दुसरी रिव्हिजन आहे. सगळे नियम शिकविलेले आहेत तुम्हाला धड्यातले उदाहरणं सोडवून दाखविलेले. तरी बी रिव्हिजन घेऊन आपल्याला म्हणजे तुम्हाला सराव होईल. तुमच्या वह्या उघडून बघा पहिल्या. झालंय का? घ्यायचं का पुढं? हो. टेक्निक आहे तोंडी सांगता येते. तोंडी इकडे उजवीकडे सरकवायचा पॉइंट.
100 न गुणायला की 2 घर उजवीकडे सरकायचं. 1000 न गुणायला की 3 शून्य असतात हजारात म्हणून 3 घर उजवीकडे सरकायचं. सरकायला जागा कमी पडली तर शून्याचं घर तयार करायचं. हा झालंय का? आता भागाकाराचा नियम शिकायचा आहे. भागाकाराचा नियम हे राहिलं का लक्षात? हे लक्षात राहिलं का? नक्की नक्की लक्ष द्या का? नक्की लक्ष द्या. आता भागाकार घ्यायचा. कशानं वाजलं? राहू दे राहू दे ना. सिद्धीन त्या तिकडे बसल्या का दोघी आपल्या वैष्णव पिऊ? बरोबर. चला चला रे. जसं 100 न भागलंय का तसं 100 न गुणता बी येत. आपलं 100 न गुणाकार केलाय तसं भागकार बी येत असतंय करायला. पण भागकारात दशांश चिन्ह डावीकडे सरकत असतंय. हे बघा इथं दाखवतो मी तुम्हाला. हा हो का, उदाहरण देतो. 2.5 छेदस्थानी 10. असा भागकार म्हणजे असं असतंय. आपण भागकारात असं लिहायचं. आता असा मोठ्या माणसाने भागकार शिकायचा. हे भागाकारच आहे. भागाकार पण आपण त्याला अंश छेद रूपात मांडून घेतो. काय झालं? पॉइंट सरकवायचा नसता. सोपं असतंय म्हणून तर शिकविलंय. नुसतं सरकवायचं आहे. काही सुद्धा गणित म्हणायचं नाही, पाडा म्हणायचा नाही, काही करायचं नाही. ह्याच्यात फक्त 1 0 म्हणून हे 1 पॉइंट इकडे येणार आहे. मग उत्तर काय आलं? 2 पॉइंट इथं आला, मागे काही नाही म्हणून 0 द्यायचा. 0.25 उत्तर आलं. इतकं सोपं आहे. काय नुसतं वरडायला करायला काय झालं? काहीच नाही. 1 0 1 पॉइंट इथं येणार पॉइंट म्हणजे काय आलं? 3.72. इतकं सोपं आहे ते उत्तर. हे 2 शून्य कट करायचे आणि हे पॉइंट आहे ती 2 अंकांना माग घ्यायचा. 1 0 कमी पडतो मग 1 घर कमी पडतंय म्हणून 0 द्यायचा. मग झालं 0 0 3 आणि पॉइंट आला इथं. पण पॉइंट सुरुवातीला नसतो म्हणून अजून 1 0 अजून एक त्याच्या मागे 1 0 द्यायचा. आलं लक्षात? सुरुवातीला पॉइंट आला की मागे 1 0 देऊन टाकायचा. इथले 2 शून्य कट करायचे म्हणून हे 2 अंकाने इथं येणार. पण सुरुवातीला पॉइंट आला 8 5 आणि 4. सुरुवातीला पॉइंट आला म्हणून मागे 1 0 देऊन टाका त्याला. इथला पॉइंट मागे सारायचा पण जागाच नाही. 1 अंकानं 1 0 कटला, 1 अंकानं मागे गेला. आता अजून 1 अंकानं मागे जायला पाहिजे म्हणून मग 1 0 द्या ना, अजून एकानं मागे लावा इकडे. हा आणि मग मागे काही नाही म्हणून पुन्हा अजून काय करा? 1 0 द्या. आता बघा, आता इथं जर आला पॉइंट, हा इथं आला तर 0 1 3 2 0 1 3 2 हे उत्तर आहे. परंतु मागे काही नाही म्हणून मागे काय करावं लागेल? 1 0 द्यावं लागेल. पॉइंटच्या मागे, पॉइंटच्या डावीकडे 1 0 द्यावं लागतंय. तसंच आहे इथं 1 आणि 2 शून्य कट केले, 2 अंकानं पॉइंट इकडे गेला म्हणजे 4.1372 एवढं उत्तर येत आहे. सोपं आहे.
हिथं बी तसंच आहे. हे तरी काय अवघड वाटलं तुम्हाला? त्याच्यात काय काय समजून घ्या, लिहू नका, समजून घ्या. तुम्हाला येत नाही तर पुन्हा मग की एक पॉइंट कटला, एक शून्य कटला की एक घर डावीकड, दुसरा शून्य कटला की दुसरा घर डावीकड, तिसरा शून्य कटला की तिसरं घर डावीकड, चौथा शून्य कटला की चौथं घर डावीकड. म्हणजे 1 आणि 7च्या मध्ये पॉइंट येतोय. 1 आणि 7च्या मध्ये पॉइंट आला. 2 5 0, 2 5 0. पहिला पॉइंट लिहायचा नाही आता. 7 आणि 2 दशाल तसं हे उत्तर आहे त्याचं. भागाकारात दशांश चिन्ह डावीकडे सरकते. 10 100 1000 10,000 भाग देताना ने भागताना, भागताना म्हणजे भाग देताना, भागताना म्हणजे पळताना नाही. भागताना दशांश चिन्ह, दशांश चिन्ह जेवढे शून्य असतील तेवढे डाव्या साईडला सरकतंय. डाव्या बाजूला सरकतो. मगा कुठं सरकत होता? मगा उजव्या बाजूला सरकत होता गुणाकार करताना. गुणाकारात उजवीकड, भागाकारात डावीकड. कमी पडली घर की शून्याचं घर बनवायचं. आता आताशी तर भाग अजून एक राहिला भागाकाराचा नियम. मग पुन्हा होईल आज सुट्टी. आताच नाही, आता येतो अजून 15-20 मिनिटं लागतंय. काय करू नको ना, गप ना. कळायलंय का रे काय करायला ते? हे सराव करा घरी, एकदा डबल सोडवा. डबल सोडविताना आलं पाहिजे. डबल सोडविताना आलं पाहिजे. आता येत असतंय माझ्यासोबत, मी सांगतोय म्हणून कोणाला बी येत असतंय. स्वतःहून सोडवाय गेल्यावर येत नसतंय बघा, मग लय अवघड होतंय, चुकतंय उदाहरण. म्हणून स्वतःहून सोडवितात. तुम्हाला बी घेता येते, मनानच अंक घ्यायचे काही बी, आणि 100 भाग द्यायचा, 1000 भाग द्यायचा, 10,000 भाग द्यायचा. तुम्हाला मनानच येत असतंय, मनानच. अयो श्रेया म्हणते सर प्लीज क्लास लवकर सोडा की भूक लागली म्हणायली. बाबू श्रेयाला अभ्यास करू वाटाणा गेलाय. क्लास सोडतो लवकर, पण उदाहरण नाही आले की बघा मग पुन्हा कसं असतंय ती. चला अभिजित बोंदर हो म्हणतोय. काय हो सर? हो सर म्हणजे काय नाही, सराव करायला सांगितलाय मी, मारित नाही तुम्हाला, पण सराव करावा लागतोय तर मग आपला नंबर लागतोय. खूप सराव करावा लागतोय, खूप. कारण तुम्ही पहिल्यांदाच शिकायलात ना, म्हणून खूप सराव करावा लागतो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. परफेक्ट माणूस तयार होण्यासाठी भरपूर प्रॅक्टिसची गरज असते. प्रॅक्टिस. आज सोडवायचे उदाहरण, उद्या सोडवायचे डबल, परवा सोडवायचे. एकच प्रकार राहिला वाक्याचा, तेवढा शिकवितो यातला. मग तुम्हाला कोणतंही उदाहरण सोडविता येते. झालंय का बाळा? हो सर. राहिलंय? लिहा. हा, राहू दे, मी देतो तुला थोड्या वेळानं सोडवायला अजून उदाहरण. चला एक शेवटचा प्रकार शिकू, संख्यांचा भागाकार. आता हे झालं पॉइंट शून्याचा. संख्याचा भागाकार कसा करायचा ते राहिलं ना. शून्याचा भागाकार, आता समजा इथं जर का 2.5 आहे आणि खाली आहे इथं 5 आहे. आता कसा भागाकार करायचा आहे का नाही? एक भागाकार राहिला ना. किंवा आता इथं 3.5 आहे आणि खाली आलं 0.7. आता कसा भागाकार करावा? नेमका भागाकाराचा नियम काय? कसा करायचा याचा भागाकार? फार सोपा असतं, मी शिकवितो तुम्हाला.
त्या भागाकाराचा एकच नियम आहे की खालची जी संख्या आहे, ज्या संख्येनं आपण भाग देणार आहेत, जिला आपण भाजक म्हणतो, त्यातला भाजक कोणता आहे? ते खाली असणारा जो छेद आहे हे भाजक असतो. हे खाली असणारा छेद आहे त्याचं नाव आहे भाजक. खाली असणारा छेद आहे त्याचं नाव भाजक. या भाजक संख्येमध्ये दशांश चिन्ह नसलं पाहिजे. सर मग कसं फक्त एकच आहे इथं, फक्त एकच आहे इथं, ज्यानं मग भागाकार करता येते. त्यानं येईल का करायला? नाही येत. त्यानं येईल का? नाही करता येत. मग काय करावं लागतंय? पहिलं त्यातला पॉइंट काढून टाकावा लागतंय. ह्याच्यातला बी पॉइंट काढून टाकावा लागतो. काढूनच टाकायचा, व्हायचाच नाही. मग काढण्यासाठी तो काय करावा लागतं? पॉइंट इकडे जात असतं, गेला की काढून टाकता येत असतं. इकडचा शेवटी अजून एक अंकानं उजवीकडे जात आहे. एकटा जात नाही शेवटला, खालचा पॉइंट जिकडं जाईल तिकडच अंशस्थानचा बी पॉइंट जाणार. तुम्हाला हे खालचा काढून टाकण्यासाठी शेवटला न्यायचा, म्हणून वरचा सुद्धा इकडे सरकणार. किती सरकणार? जेवढे घर खालचा पॉइंट उजवीकडे सरकला तेवढेच घर वरचा पॉइंट उजवीकडे सरकला. पण उजवीकडे जायला घरच नाही, मग तुम्हाला शून्याचं घर तयार करावं लागेल आणि मग पॉइंट शेवटी येईल. मग काय आलं उत्तर? 120 पॉइंट. शेवटला गेला पॉइंट 120च्या. आणि खालचा पॉइंट कुठे गेला? खालचा पॉइंट गेला 0.3च्या नंतर पॉइंट गेला. पण आता एकदा शेवटी पॉइंट गेले की नाही लिहिले तरी जमते, शेवटचे पॉइंट नाही लिहिला तरी जमत असतंय. मग काय झालं 120च्या छेदस्थानी मागच्या शून्याला किंमत राहिलेली नसते, मग 3 आलं. आणि आता भागाकार करायचा, 3 1 3, 3 चौक 12, वरचा शून्य जशाल तसा 40 उत्तर आलं. 40 उत्तर आलं ह्याचं. बघा नियम कसा आहे, नियम समजला पाहिजे तुम्हाला. इथं सोपं आहे, इथं डायरेक्ट पॉइंट नाही असं समजून भागाकार करायचा. अगोदर इथं 5 न 2 ला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग बसला, पुन्हा 2वर आले पुढचे 5, 5 5 25, मग आलं इथं उत्तर 5, 0.5 उत्तर आलं याचं. बघा चला, हितला बी पॉइंट काढावा लागेल. पॉइंट काढायचा म्हणजे उजवीकडे शेवटी नेऊन ठेवायचा. उजवीकडे दिला तरी असतो, नाही दिला तरी असतो. पण खालचा जर उजवीकडे सरकला तर वरचा सुद्धा पॉइंट एक घर उजवीकडे सरकणार. खालचा जितके घर सरकल तिकडच वरचा तेवढेच घर सरकणार. म्हणून मग वरचा बी शेवटी गेला आणि मग वरी राहिलं 35 पॉइंट. 35च्या पुढे पॉइंट राहिला आणि खाली राहिलं 0.7च्या शेवटी पॉइंट गेला आणि शेवटचा पॉइंट नाही लिहिला तरी जमतंय, म्हणून त्याला काढून टाकायचं. आणि मग राहिलं 35/7. 7 का राहिलं तर इकडच्या बी शून्याला किंमत राहिली नाही, पॉइंट होता म्हणून शून्य लिहावा लागला होता. पॉइंट नसल्यावर त्याची बी गरज राहिली नाही. द्या भागाकार, 7 1 7, 7 5 35. मग उत्तर आलं 5/1. मग एक सुद्धा खाली लिहायची गरज नसते, म्हणून उत्तर आलं फक्त 5. फक्त 5 उत्तर आलं. बघा एवढा भागाकार कळला पाहिजे आपल्याला. एवढं जर समजलं तर भागतंय. म्हणजे अशा पद्धतीने भागाकार, खालच्या संख्येत भागाकाराचं आपलं दशांशाचं चिन्ह ठेवून जमत नाही. ज्या संख्येनं आपण भागाकार करणार आहेत त्या संख्येमध्ये दशांश चिन्ह ठेवून जमत नाही. खालच्या संख्येमधलं दशांश चिन्ह शेवटी घेऊन जायचं, पण ते एकटं जात नाही. ते खालच्या संख्येतलं सरकायला गेलं की वरच्या बी संख्येतलं सरकत आहे, आणि वरच्या संख्येत जर शेवटला असेल तर मग ते 1 शून्याचं घर तयार करून पुढे सरकत आहे. अशा पद्धतीचे 3 नियम तुम्हाला इथं दाखविले तुमच्या बोर्डवर. याच्यातला भागाकार करताना
भाजक संकेत दशांश चिन्ह नसलं पाहिजे एवढा नियम लिहून ठेवावा लागतंय तुम्हाला. अशा पद्धतीनं आपला सगळं बेसिक या चौथ्या पाठाचं डबल तुम्हाला रिव्हिजन झालेली. याच्या आधारानं आपल्याला धड्यातले उदाहरणं सोडवायचे असतात. ते उदाहरणं तुम्ही स्वतः सोडवा किंवा तुमच्या वहीत लिहून दिलेले आहेत, सगळे सोडवून दिलेले आहेत ते बघा. अजून क्लासमध्ये बी तुमच्या संध्याकाळच्या क्लासला बी होतंय जणू हे, तिथं बी होत आला हे धडा, तिथं बी डबल सराव करा. आज मला सगळ्यांनी दशांश अपूर्णांक पाठ सोडवून पाठवा. चौथा पाठ सोडवा, दिवसभर बसून सोडवा, संध्याकाळी भरपूर खेळा. अलग लक्षात. 4 वाजता खेळायला जायचं, 4 वाजता अभ्यास करा, पुन्हा 4 वाजता खेळायला जा, 6-7 वाजता खेळा, 7 पासून पुन्हा अजून 2 तास अभ्यास करा. अभ्यास केला की मोठं होता येत असतंय, अभ्यास केल्यावर हुशार होत असतंय. लक्षात आलं का तुमच्या? हुशार कधी होतंय? अभ्यास केल्यावर हुशार होतंय. अभ्यासाने जसं व्यायाम केल्यावर तुमची बुद्धी वाढती, तसा व्यायाम केल्यावर काय वाढतं? तुमची ताकद वाढते का नाही शरीराची? तसा अभ्यास केल्यावर बुद्धीची ताकद वाढते, बुद्धी हुशार होते. बुद्धीला हुशार करण्यासाठी बुद्धीला खूप व्यायाम करायला लावावा लागतो. मग तो तुम्ही सरावाने करू शकता. आणि एकदा हुशार झालात की मग तुम्ही हुशारच राहता. म्हणून हुशार होण्यासाठी सरावाची फार गरज असते. मुलांना दिवस अभ्यास करीत बसतात मुलं. मला बी मोठं व्हायचं असलं तर अभ्यास करा. कोणतरी गेलं, कारण कोणीतरी पळून गेलं. आपले कोण नाही, सिद्धी ही नाही, अनुष्का आहे, श्रेया आहे, यशराज आहे, अभिजित आहे, कार्तिकी. स्वरा गेली बघा. स्वराला कुठं जायचं होतं? गावाला जायचं होतं का? बघू आता स्वरा कुठं गेली, गावा सापडायची. तिला म्हणावं सगळं सोडून पाठवायला सांगितलं. थांबा आपण इथं. बाय बाय सगळ्यांना. सर तुम्हाला पण बाय. बाय. डबल सोडवा, चांगला अभ्यास करा. आलं पाहिजे बघा ह्यातलं काही बी. हो. चला.